नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आता बघा, आज ना मस्त पिझ्झा खायचा मूड झालेला आहे आणि आता चपात्या वगैरे माझ्या करून झाल्या आणि त्यातलंच हे आपलं गव्हाचं पीठ राहिलेलं आहे. तर म्हटलं चला, याचा मी नेहमीच असा पिझ्झा बनवत असते, तर म्हटलं ह्यावेळेस तुमच्याबरोबर शेअर करते. आता अशी छान चपाती लाटायची, मध्ये एक चीज स्लाइस टाकायचं आणि छान याला घडी मारायची आणि जाडा पराठा कसा लाटतो आपण, जरा जाडं लाटायचं आहे आपल्याला. म्हणजे पिझ्झा ब्रेड कसे असतात त्या पद्धतीने मस्त लाटून घ्यायचा. आणि जे बाहेरचे पिझ्झा ब्रेड असतात ना, त्याच्यापेक्षा हा पिझ्झा आहे ना, खायला एकच नंबर लागतो. कितीतरी पटीने हा हेल्दी आहे. तर बघा, मस्त असं लाटून घ्यायचं आणि लगेच आपला काटा चम्मच असतो ना, त्याने असे होल पाडून घ्यायचे आणि लगेच मग तुम्ही तव्यावर किंवा पॅनमध्ये असं त्याला ना अर्धवट कच्चं आपण भाजून घ्यायचं आहे. मस्त अलटीपलटी करायचं. आता घरामध्ये मुलांना म्हणा किंवा आपल्याला, लहान मोठे सगळ्यांनाच आता पिझ्झा म्हटलं तर ह्या गोष्टी आवडतातच खायला. आणि म्हणजे बाहेरून पिझ्झा ब्रेड आणून त्याच्यावर करून खाण्यापेक्षा ना, तुम्ही नक्कीच असं आपल्या पिठाचं, नॉर्मल पिठाचा गव्हाच्या करून बघा, खूप छान लागतो. तर आता बघा, इथे मस्त असा अर्धवट कच्चा इथे मी हा पराठा इथे भाजून घेतला. आता ह्याच्यावरती ना मॅगी मसाल्याचं एक पॅकेट मी टाकलं आणि आपलं घरातली जी लाल मिरची पावडर असते ना, ती जरा आपल्याला जसं तिखट हवं तशी थोडीशी टाकायची. एक चमचा तेल टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त थोडं ब्रशनी ना व्यवस्थित लावून घ्यायचं याला. तुम्ही खाल ना, खरंच नाव काढाल. तुम्ही जर असं कधी करत नसाल ना पिझ्झा, तर नक्की तुम्ही असं घरातल्या घरात करा आणि मुलांना पण आणि तुम्ही पण सगळ्यांनी एन्जॉय करा. मग आता आपल्याला जसं आवडतं ना, कांदा, शिमला मिरची मस्त असे ह्या शेपमध्ये कापून घ्यायचं. जसं शेप आवडेल तसं कापा, चौकोन, लांब जसं आवडेल तसं कापायचं. मस्त टमाटा मिळते, छान असं कापून घेतलं आणि व्यवस्थित वरतून सगळं लावून दिलं. आणि कॉर्न, कॉर्न म्हटले तर आपल्या मुलांचे खूप फेवरेट असतात. कॉर्न खायला सगळ्यांना आवडतात, म्हणून हे थोडेसे असे मी जास्त टाकले इथे. आणि वरतून मस्त असं चीज टाकून द्यायचं. आता चीज टाकल्यानंतर आहे ना, मस्त त्याला आता हा आपण पॅनमध्येच भाजायचं आहे बघा. छान आता इथे पॅन मी तापून घेतला आणि जास्त कडक नाही तापायचा, हलकं तापून घ्यायचा. आणि त्याच्यावरती मस्त आपला पिझ्झा ठेवून द्यायचा, वरतून झाकण ठेवायचं. आणि 7 ते 8 मिनटामध्ये ना मस्त वाफेमध्ये आपला पिझ्झा हा रेडी होतो. तर आता बघा, मस्त याला जसं शेप आवडेल ना त्या शेपमध्ये छान याची कटिंग करा, कटरने, सुरीने, जसं आवडेल तसं. आणि खरं सांगते, खूप भारी आणि टेस्टी लागतो. नक्की तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला पिझ्झा बघा किती भारी झाला आहे. बाय.